नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। चालू घडामोडी हा विषय सर्वच एक्झामसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्याच अनुषंगाने एक महत्त्वाची घडामोड आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे G7 ची शिखर परिषद पार पडलेली आहे। 52वी शिखर परिषद G7 ही नुकतीच त्या ठिकाणी 2026 पार पडलेली आपल्याला दिसते। यजमान देश कोण होतं? फ्रान्स। लक्षात घ्या, फ्रान्स इथं 1 जानेवारी 2026 पासून त्या ठिकाणी G7 चं अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं आणि त्या अनुषंगाने फ्रान्समध्ये आपल्याला 3 दिवसीय त्या ठिकाणी G20 ची 52वी शिखर परिषद पार पडणार आहे, ती म्हणजे 15 ते 17 जून या दरम्यान। लक्षात ठेवा, ठिकाण आहे त्या ठिकाणी एव्हियन लेस बेन्स, म्हणजेच फ्रान्स मधलं एक ठिकाण आहे, तिथे ती पार पडणार आहे। याच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा याच्यावरती प्रमुख चर्चा होईल। त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि पर्यावरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एन्व्हायरमेंट या विषयावर चर्चा होणार आहे। आणि दुसरं, मध्य पूर्वेतील जो काही राजकीय तणाव आहे त्याच्यावरती चर्चा केली जाणार आहे। लक्षात ठेवा, विशेष बाब काय आहे, यामध्ये विशेष आमंत्रित म्हणून भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, G7 ची 52वी शिखर परिषद त्या ठिकाणी फ्रान्स या देशामध्ये पार पडणार आहे। 51वी G7 ची परिषद जी आहे ती कॅनडा इथे आयोजित करण्यात आली होती। ठीक आहे, यानुसार त्या ठिकाणी फ्रान्स आता सध्या यजमानपद भूषवणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, 52वी शिखर परिषद G7 फ्रान्समध्ये पार पडेल आणि त्याला विशेष आमंत्रित भारत असणार आहे। धन्यवाद।